डहाणू, बोईसर, पालघर, तलासरी, विक्रमगड परिसरात पावसाची संततधार बघायला मिळते। सूर्य प्रकल्पाच्या धामणी धरणातील पाण्याचा विसर्ग सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। धामणी आणि कवडास धरणामधून सूर्या नदीमध्ये 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। तिसऱ्या दिवशी पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। सकाळपासूनच मुसळधार असा पाऊस पडतोय। पालघर, बोईसर, डहाणू या पश्चिम किनारपट्टीवरील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सखल भागात देखील पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर जो पूर्वेचा भाग आहे जव्हार, मोखाडा या भागात देखील मोठा पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे। सध्या धरणामध्ये 98% इतका पाणी साठा आहे आणि याच धरणातून सध्या सूर्या नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। आपण बघू शकता सध्या सूर्या नदीला मोठा पूर आलेला आहे। धामणी धरण असेल किंवा मग त्याचंच उपधरण कवडास असेल, या दोन्ही धरणांना मिळून 14,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो होता तो सूर्या नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सूर्या नदीला मोठा पूर आलेला आहे। एकंदरीत बघितलं तर मध्यरात्रीपासून मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि त्याचमुळे जे पालघर जिल्ह्यातले जे नदी नाले आहेत ते आता ओसंडून व्हायला सुरुवात झालेली आहे। सध्या या सूर्या नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठचे जे 60 ते 65 गाव आहेत यांना सध्या जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।